नमस्कार मित्रांनो, पवन टूर्स ट्रॅव्हल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण निघालोय नाशिक दर्शन करण्यासाठी। चला तर मग नाशिक दर्शन मध्ये आपण काय काय करणार आहे। सर्वप्रथम पहिले आपण काळाराम मंदिराचं दर्शन घेऊया। काळाराम मंदिराचं दर्शन घेऊया। हे काळाराम मंदिर राम लक्ष्मण सीता मंदिराच्या परिसरामध्ये तुळशी वृंदावनचा नमस्कार करूया। तसंच तुळशी वृंदावनाचा नमस्कार करून झाल्यानंतर आपण कळसाचा नमस्कार करणार आहोत। आम्ही दोघं कळसाचा नमस्कार करत असताना बाकीचे म्हणे आम्हाला पण करायचा, तर सर्वजण कळसाचा नमस्कार करूया। हा कळसाचा नमस्कार करून झाल्यानंतर पुढे आपण निघूया विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे। तर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं दर्शन घेऊया। विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन झाल्यानंतरच आपण निघूया पुढच्या मार्गाला। चला तर मग विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्या। हे दर्शन करून सर्व पोरांना काढलं पायी पुढेच्या दर्शनासाठी। गुहाराम मंदिराचं दर्शन घेऊया। सर्व पोरांना पायी काढलं। गुहाराम मंदिराचं दर्शन घ्या। राम लक्ष्मण सीता यांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथून परत पायी आम्ही घेऊन गेलो कपालेश्वर महादेव मंदिर। हे गंगेवर आहे, गोदावरी घाटाच्या शेजारी कपालेश्वर मंदिरचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मध्ये तर कॅमेरा अलाउड नाही आहे, तर आपण बाहेरचे फोटो काढून मध्ये एक छान असं महादेवाची मूर्तीचं डेकोरेट केलेलं आहे, तर ते बघा। हे गाभाऱ्याचं दर्शन कपालेश्वर महादेव मंदिर। हे अतिशय सुंदर असं प्रतिमा बनवलेली आहे। याची शूटिंग घेतल्यानंतर आपण पुढे जाऊया गोदा घाट गंगेवर। गंगा घाट आता आपण आलोय गंगा घाटावर अतिशय सुंदर असं गोमुखातनं पाणी पडताना आपण बघू शकतोय। अतिशय सुंदर असं दृश्य आहे। तर सर्वांना लगेच फोटो काढण्याची मजा सर्वांनाच असते, आवड सर्वांनाच असते, तर लगेच आपण फोटो सेशन करून घेतले। इथून निघालो आपण तपोवनला। हे तपोवनचं गार्डनमध्ये अतिशय सुंदर अशी रामाची प्रतिमा बनवलेली आहे। भव्य अशी मोठी प्रतिमा बनवली आहे रामाची। तर तिथं सर्वांना आता एवढं फिरल्यानंतर पायी फिरवलं मामानी, त्याच्यामुळे सर्वांना भूक लागली आणि भूक लागल्यामुळे आपण इथं आता थोडासा भत्ता आणलेला होता, आपण तो भत्ता खाऊन घेतला। ते झाल्यानंतर आपण गेलो तपोवनातल्या नदीमध्ये। तिथं ब्रह्मा विष्णू महेशचं आणि एक अग्निकुंड असे 4 कुंड आहेत। तिथलं हे दृश्य आहे। हे दृश्य पाहून झाल्यानंतर आपण गेलोय जिथं शूर्पणखेचं नाक लक्ष्मणाने कापलं त्या मंदिरामध्ये। हे एकमेव मंदिर आहे लक्ष्मणाचं या ठिकाणी। तिथं शूर्पणखेचं नाक कसं कापलं हे दृश्य दाखवण्यात आलेलं आहे। आणि हे लक्ष्मणाचं मंदिर एकमेव इथं आहे। या लक्ष्मणाचं दर्शन घेऊन घ्या सर्वांनी। तर अशा हे झाल्यानंतर आपण स्वामीनारायण मंदिराला जाणार आहोत। स्वामीनारायण मंदिराला आलो, खरंच तिथं टायमिंग असल्यामुळे आपल्याला तो टायमिंग भेटला नाही। आपण बाहेरनंच दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालोय। तर हे सर्व व्हिडिओ तुम्हाला लॉंगमध्ये बघायचे असतील तर खाली दिलेले लिंक आहे, त्याच्यामध्ये बघू शकता, नाही तर माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता। ह्याच व्हिडिओमध्ये खाली लिंक प्रत्येक याचे वेगवेगळे लिंक दिलेली आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।